गेल्या निवडणुकीमध्ये गेली निवडणूक नगरपालिकेची झाली, या निवडणुकीमध्ये तुम्ही सक्रिय दिसत होता का? तुम्ही ह्या जिल्हाध्यक्षांना, तुम्ही आता राजीनामा ज्यांचा मागताय त्या जिल्हाध्यक्षांना तुम्ही काही सांगितलं होतं का? कारण हे आलेलं अपयश तुम्ही आता काही सांगत होता बोलताना की आलेलं अपयश सगळ्यात मोठं अपयश होतं. नगरपालिकेच्यावर तुम्ही काय प्रयत्न केले का तसे? नाही, आम्हाला विचारातच घेतलेलं नाही. आम्हाला विचार घेतले गेले नाही तुम्हाला? हा, का विचारात घेतलं नाही ते आता जिल्हा अध्यक्षांनाच आपण विचारणं तुम्ही सगळे गरजेचं आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक आहे असं म्हणतात, तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, मग तुम्हाला त्यांनी वगळून केलं, मग तुम्ही त्याच वेळी त्याचा राजीनामा का नाही मागितला? नाही, आम्हाला ती नगरपालिका व्यवस्थित काढणं गरजेचं होतं आणि आम्हाला असं वाटत होतं की ते काढतील. नगरपालिकेत उमेदवार कमी होते भाजपचे, तुम्ही मग सांगितलं बोलताना. नगरपालिकेला उमेदवार द्यायला पाहिजे होते, पॅनल निर्माण करायला पाहिजे. भाजपची जर राज्यात सत्ता असेल, देशात सत्ता असेल, सांगोलमध्ये पॅनल का नाही उभारलं भाजपचं? पूर्ण पॅनल उभा करा पाहिजे. का नाही झालंय? नाही जिल्हाध्यक्षाला विचारा की जिल्हाध्यक्ष हा जिल्हाध्यक्षाला विचारण्याचा प्रश्न आहे. कारण आम्ही तिथं उभा करू शकत नव्हतो. जिल्हाध्यक्षांनी उभा करायला पाहिजे होतं, कमळाच्या चिन्हावरती लढायला पाहिजे होतं. प्रदेशाचं काम करतात, त्या काम करत असताना तुम्ही आज सांगोलमध्ये भाजप हे अत्यंत महत्वाचा पक्ष आहे. सांगोलचं अत्यंत महत्वाचा पक्ष भाजप मानला जातो. देशात तर आहे, राज्यात तर आहे, सांगोल महत्वाचं आहे. पण भाजपला अपयश आलं म्हणून आपण चिंतन बैठकाच घेतोय किंवा पत्रपरिषद बोलतोय. पण पॅनल उभा करण्यात भाजप पुढे कमी पडलं सांगोलमध्ये. हे जिल्हाध्यक्षांनी होऊच दिलं नाही. कमळाच्या चिन्हावरती यांनी इलेक्शन लढवायला पाहिजे होती. कमळाच्या चिन्हावरती उमेदवार द्यायला पाहिजे होता. पॅनल उभा करायला पाहिजे होतं, ते उभा केलं नाही. हो का? पुढच्या काळामध्ये आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं की नाही, संजय बाबा सुपेकर ही माणसं त्या काळी सुमित्रा लाडे किंवा वैजयंती देशपांडे, दमयंती देशपांडे या कमळ ह्या चिन्हावर आम्ही लढवलं होतं. आता आम्ही जिल्हा म्हणून प्रपोजल त्यांनी मान्य केलं नाही ना, आम्हाला चर्चेलाच घेतलं नाही. 425 मतं पडली कमळावर. आमच्या जोपर्यंत आमच्या ताब्यात हे होतं तोपर्यंत आम्ही कमळ तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी ह्या काय आहे? आता ताईन सांगितल्याप्रमाणे खासदारकीला मागं राहिलो, विधानसभेला मागं राहिलो, नगरपालिकेत मागं राहिलो, अकार्यक्षम आणि असा हा जिल्हाध्यक्ष ठेवून आपलं पार्टी वाढवण्यापेक्षा त्यांनी त्यांचं ते आवडतं ठेकेदारीचं काम करावं आणि पार्टीच्या संघटनात्मक काम करणाऱ्या माणसाला संधी द्यावी. कोण का असं ना हा कसा असतंय, काय ही केडर बेस पार्टी आहे. या पार्टीमध्ये आम्ही वरिष्ठापर्यंत आमची मतं मांडू शकतो. वरिष्ठांना शेवटी काय निर्णय पार्टी घेत असते. शेवटी भाजपचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहे. जोपर्यंत आपलं म्हणणं मांडता येईल तिथपर्यंत मांडायचं नाही. असलं तर पार्टीचं काम करणारे माणसं आहे. आम्ही पार्टी सोडून पुढच्या काळाच्या निवडणुका जे येणार आहेत पुढच्या काळातल्या, यामध्ये तुम्ही सगळेजण निष्ठावंत कार्य कशा प्रकारे सक्रिय असणार? 100% सक्रिय कशा प्रकारे असणार तुम्ही? आम्ही आम्ही पार्टी जेव्हा चर्चा होईल तेव्हा उमेदवार देणार नाहीत ना. याच्या संदर्भामध्ये आम्ही आता जी काय तुमच्या पुढे मांडलेलं आहे याची पार्टीकडे निवेदन या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात असतील, पार्टीच्या विरोधात जे काही काम चालू आहे आणि इथली वस्तुस्थिती वरिष्ठापर्यंत जात नाही, हे मोनापल्ली करून खालच्या खाली सगळं हे मिसगाईड केलं जातं, पार्टीपर्यंत जात नाही. आणि आता आम्ही या पार्टीचे आता जे मेन आमचे अध्यक्ष आहेत ते रवींद्र चव्हाण आहेत. आता तर त्यांच्यापर्यंत आम्ही हे पोहोचवलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आता या पुढच्या काळामध्ये राजेश पांडे म्हणून आहेत, त्यांची इथं नियुक्ती केलेली आहे त्यांनी आता. आणि त्यांनी आम्हाला राजेश पांडेचा आम्हाला फोन आलाय की आम्ही तिथे येतो. व्यक्तिगत नाराजी काय जे असेल ते नाराजी जी काय असेल ते नाराजी तुमची दूर केली जाईल. बैठक घेऊन सगळ्याशी विचार विनिमय करून इथला निर्णय एकत्रित कसा होईल. आणि उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या जर कमळाच्या चिन्हावर नाही लढल्या तर अपक्षच लढल्या तर वस्तुस्थिती जे महानगरपालिकेला अपयश आलंय तसं जिल्हा परिषदला अपयश हे 100% तुम्हाला असं व्यक्तिगत ऐकून घ्या. व्यक्तिगत आमचं चेतनचा काय विरोध नाही. दिला पाहिजे. आमचं व्यक्तिगत आमचं चेतनचा काय व्यक्तिगत वैर नाही.